आजची कथा आहे कर्तृत्ववान स्त्री. सासर माहेर दोन्ही साथ न देणाऱ्या प्रेरणादायी महिलेची कथा. सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सुमन नावाची मुलगी राहत होती. लहानपणापासूनच ती खूप हुशार, जिद्दी आणि स्वप्नाळू होती. तिच्या डोळ्यात मोठमोठी स्वप्न होती. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं, कुटुंबाचं नाव उज्ज्वल करण्याचं आणि समाजात काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं. पण तिचं आयुष्य इतकं सोपं नव्हतं. बालपण आणि संघर्षाची सुरुवात. सुमनचं घर आर्थिकदृष्ट्या खूपच कमकुवत होतं. वडील शेतमजूर आणि आई घरकाम करून कुटुंब चालवत होती. 2 वेळचं जेवण मिळणंही कधी कठीण व्हायचं. तरीही सुमन अभ्यासात खूप पुढे होती. शाळेत तिचं नाव नेहमी पहिल्या क्रमांकावर असायचं. तिला पुढे जाऊन मोठं व्हायचं होतं. पण घरच्यांना तिचं शिक्षण फारसं महत्त्वाचं वाटत नव्हतं. मुलीला जास्त शिकवून काय उपयोग? शेवटी तिचं लग्नच करायचं आहे, असं तिच्या वडिलांचं मत होतं. पण सुमनने हार मानली नाही. ती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची, दिवसा आईला मदत करायची आणि शाळेत शिक्षकांच्या मदतीने स्वतःचं शिक्षण सुरू ठेवायची. अकाली लग्न आणि नव्या संकटाची चाहूल. 18 वर्षांची होताच तिचं लग्न ठरवलं गेलं. सुमनला अजून शिकायचं होतं, पण तिचं मत कुणी विचारलंच नाही. तिचं लग्न शेजारच्या गावातल्या एका कुटुंबात झालं. सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं, पण काही महिन्यातच सासरी तिचं खरं आयुष्य सुरू झालं. सासू सासरे सतत टोमणे मारायचे. तुझ्या माहेरून काही आणलं नाहीस, तू काही कामाची नाहीस, अशा शब्दांनी तिचं मन रोज तुटत होतं. तिचा नवरा देखील तिच्या बाजूने उभा राहत नव्हता. उलट तोही कधी कधी तिच्यावर हात उचलायचा. माहेरची दारही बंद. एक दिवस सुमनने ठरवलं की आता खूप झालं. ती माहेरी परत आली. तिला वाटलं की आई वडील तिच्या पाठीशी उभे राहतील. पण तिथेही तिला निराशाच आली. आमचं नाव खराब करू नकोस, वडील म्हणाले. सासरीचं घर म्हणजे तुझं खरं घर, तिथेच परत जा. आईलाही काही करता येत नव्हतं. समाजाच्या भीतीने तिनेही सुमनला सासरी परत जाण्यास सांगितलं. त्या दिवशी सुमन पूर्णपणे तुटली. सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणी तिला आधार मिळाला नव्हता. स्वतःचा मार्ग शोधण्याची जिद्द त्या रात्री सुमनने एक खूप मोठा निर्णय घेतला. आता मी कोणावरही अवलंबून राहणार नाही. माझं आयुष्य मी स्वतः घडवणार. ती गाव सोडून शहरात आली. सुरुवातीला तिला खूप अडचणी आल्या. राहायला जागा नव्हती, खायला पुरेसे अन्न नव्हतं. पण तिच्या डोळ्यात अजूनही तीच जिद्द होती. तिने एका छोट्या हॉटेलमध्ये भांडी घासण्याचं काम सुरू केलं. दिवस रात्र मेहनत करत ती थोडे थोडे पैसे साठवू लागली. तिने तिच्या शिक्षणाची नव्याने सुरुवात केली. काम करत असतानाच तिने रात्रीच्या शाळेत प्रवेश घेतला. अनेक लोकांनी तिची थट्टा केली. आता या वयात काय शिकणार? पण सुमनने कोणाचंही ऐकलं नाही. ती दिवसा काम आणि रात्री अभ्यास करत राहिली. तिची मेहनत फळाला आली. तिने 12वी उत्तीर्ण केली, मग पदवीही पूर्ण केली. स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची तिची धडपड होती. पदवी पूर्ण केल्यानंतर तिला एका कंपनीत छोटीशी नोकरी मिळाली. पण तिला एवढ्यावर समाधान नव्हतं. तिला काहीतरी स्वतःचं करायचं होतं. तिने शिवणकाम शिकायला सुरुवात केली. थोडे थोडे पैसे साठवून
तिने एक शिवण मशीन घेतली आणि छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ग्राहक मिळत नव्हते, पण तिच्या कामाची गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा हळूहळू लोकांच्या लक्षात आला. ही यशाची पहिली पायरी चढता आली. काही वर्षातच तिचा व्यवसाय वाढला आणि तिने आणखी 2 मशीन घेतल्या आणि काही महिलांना कामावर ठेवलं. आज तिच्या छोट्याशा उपक्रमाने अनेक महिलांना रोजगार मिळाला होता. सुमन आता फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही प्रेरणा बनली होती. अचानकपणे तिच्या भूतकाळाशी सामना झाला. एक दिवस अचानक तिच्या सासरचे लोक तिच्याकडे आले. त्यांना आता तिचं यश दिसत होतं. त्यांनी माफी मागितली. माहेरचे लोकही तिच्याशी संपर्क साधू लागले. सुमनने सगळ्यांना माफ केलं, पण तिने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. या दरम्यान तिने समाजासाठी सुद्धा काम करण्यास सुरुवात केली. सुमनने ठरवलं की ज्या वेदना तिने अनुभवल्या त्या इतर कोणालाही अनुभवायला लागूच नयेत. तिने गरजू महिलांसाठी एक संस्था सुरू केली. तिथे ती महिलांना शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वास देऊ लागले. सुमनची कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार कधीच मानू नये. इतरांनी साथ दिली नाही तरी स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवावा. शिक्षण आणि मेहनत यामुळे आयुष्य बदलू शकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःच आपला आधार बनू शकतो. आज सुमन एक यशस्वी उद्योजिका आणि समाजसेविका आहे. तिचं नाव आदराने घेतलं जातं. ज्या मुलीला एकेकाळी सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणी नाकारलं गेलं होतं, तीच आज हजारो महिलांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. ही कथा प्रत्येकासाठी एक संदेश आहे. जर कुणीही साथ देत नसेल तर स्वतःची साथ कधीही सोडू नका. सुमनचा उंच भरारीचा प्रवास चालूच होता. सुमनच्या आयुष्यात आता स्थैर्य येऊ लागलं होतं, पण तिच्या मनात एक नवीन अस्वस्थता निर्माण झाली होती. तिचा व्यवसाय चांगला चालत होता. महिलांना रोजगार मिळत होता. समाजात तिचं नाव होतं. तरीही तिला वाटत होतं, मी अजून काहीतरी मोठं करू शकते. तिच्या नवीन स्वप्नांची सुरुवात झाली. एक दिवस तिच्या संस्थेत आलेली एक तरुण मुलगी कविता रडत रडत म्हणाली, ताई, मला शिकायचे आहे, पण घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय. मी काय करू? कवितेच्या डोळ्यात सुमनला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. तीच भीती, तीच असहाय्यता. त्या रात्री सुमन झोपली नाही. तिने विचार केला, मी स्वतःसाठी लढले, पण अजून किती मुली अशाच परिस्थितीत अडकल्या आहेत. तेव्हाच तिने एक मोठा निर्णय घेतला. फक्त रोजगार नाही, तर शिक्षण आणि स्वावलंबनासाठी मोठं केंद्र उभारायचं. तिच्यासमोर पुन्हा अडथळे आले, पण हे स्वप्न सोपं नव्हतं. जागा, पैसा, सरकारी परवानग्या, सगळं काही कठीण होतं. काही लोकांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. इतकं मोठं काम तुझ्यासारख्या बाईकडून होणार नाही. घर सांभाळणं सोपं, समाज बदलणं नाही, असं म्हणत तिची हेटाळणी केली. पण सुमन आता तीच जुनी घाबरलेली मुलगी नव्हती. ती ठामपणे म्हणाली, मी आयुष्यभर लोकांचं ऐकून जगले नाही. आता तर अजिबात नाही. नेहमी जिद्दीचा विजय होत असतो.
तिने छोट्या छोट्या पायऱ्यांनी सुरुवात केली. स्थानिक लोकांशी संपर्क साधला, काही समाजसेवकांची मदत घेतली आणि स्वतःची बचत गुंतवली. काही महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर तिचं नवदिशा महिला विकास केंद्र उभं राहिलं. या केंद्रामार्फत शिक्षण, शिवणकाम, ब्युटी पार्लर, संगणक प्रशिक्षण, कायदेशीर सल्ला आणि सर्वात महत्त्वाचं आत्मविश्वास. सुमन एक प्रेरणा झाली होती. हळूहळू सुमनचं काम मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होऊ लागलं. पत्रकार तिची मुलाखत घेऊ लागले. तिच्या कार्याची चर्चा होऊ लागली. एकदा तिला एका मोठ्या कार्यक्रमात बोलावलं गेलं. मंचावर उभं राहून ती म्हणाली, "मी काही वेगळी नाही, मी फक्त हार मानली नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्या दिवशी जग तुमच्या पायाशी येतं." सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमलं. एकदा तिचा भूतकाळाशी शेवटचा संवाद झाला. एक दिवस तिचा नवरा तिच्यासमोर आला. तो आता खूप बदललेला दिसत होता. "सुमन, मला माफ कर, मी तुझं मूल्य ओळखलं नाही," तो नम्रपणे म्हणाला. क्षणभर सुमन शांत राहिली. तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळ झरझर सरकला. अपमान, वेदना, एकटेपण. पण आता ती सगळ्यांपेक्षा पुढे आली होती. ती हसत म्हणाली, "मी तुला माफ केलं, पण माझं आयुष्य आता वेगळ्या दिशेने चाललंय." त्या उत्तरात राग नव्हता, फक्त आत्मसन्मान होता. तिला खऱ्या यशाची जाणीव झाली. काही वर्षांनी नवदिशा केंद्रातून शेकडो महिला स्वावलंबी झाल्या. कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, कोणी नोकरी मिळवली, तर कोणी आपल्या कुटुंबासाठी उभी राहिली. एक दिवस कविता, तीच मुलगी, सुमनसमोर उभी राहिली, आत्मविश्वासाने उजळलेली. "ताई, आज मी शिक्षक झाले आहे, तुमच्यामुळेच," ती आनंदाने म्हणाली. सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी तिला जाणवलं, हेच खरं यश आहे. पण हा शेवट नव्हता, ही तर खरी सुरुवात होती. आज सुमनचं नाव फक्त एका गावापुरतं मर्यादित नाही, ती एक चळवळ बनली आहे. स्वावलंबनाची, आत्मविश्वासाची आणि नव्या आयुष्याची. ज्या मुलीला एकेकाळी सासर आणि माहेर दोन्हीकडून नाकारलं गेलं होतं, तीच आज हजारो लोकांच्या आयुष्याला दिशा देत आहे. जग तुमच्यासोबत नसेल तरी स्वतःसोबत उभं राहायला शिका, कारण स्वतःवर विश्वास ठेवणारी व्यक्ती कधीही हारत नाही. सुमनची नवी ओळख झाली. तिचं आता एक मोठं ध्येय होतं. सुमनचं आयुष्य आता केवळ तिच्या वैयक्तिक संघर्षापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. तिचं नवदिशा महिला विकास केंद्र अनेक महिलांच्या आयुष्यात बदल घडवत होतं. पण तिच्या मनात अजूनही एक प्रश्न सतत घोळत होता. मी शहरात इतकं काही करू शकले, पण गावातल्या त्या असंख्य सुमनचं काय? तिने गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. एक दिवस तिने ठरवलं, आता काम शहरापुरतं मर्यादित ठेवायचं नाही, तर गावागावात पोहोचायचं. ती अनेक वर्षांनी आपल्या गावात परतली. तोच रस्ता, तीच माती, आणि सुमन आता पूर्णपणे बदलली होती. गावातल्या लोकांनी तिला पाहिलं आणि कुजबूज सुरू झाली. हीच का ती सुमन? किती मोठी झाली बघ. ज्या लोकांनी एकेकाळी कमी लेखलं होतं, तेच आज तिच्याकडे आदराने पाहत होते. ती जेव्हा माहेरच्या घरी आली, तो तिच्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता. सुमन तिच्या जुन्या घरासमोर उभी राहिली. आई दारातच उभी होती.
तिच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. सुमन, मला माफ कर ग, आई रडत म्हणाली. सुमनने शांतपणे तिचा हात धरला. आई, तू चुकीची नव्हतीस. परिस्थितीच चुकीची होती. त्या क्षणी दोघींमध्ये वर्षानुवर्षाचं अंतर मिटलं. वडीलही पुढे आले. त्यांनी कधीच माफी मागितली नव्हती, पण आज त्यांच्या डोळ्यातच सगळं दिसत होतं. तिने गावासाठी नवीन स्वप्न पाहिले. सुमनने गावात एक सभा आयोजित केली. तिने सर्व महिलांना एकत्र बोलावलं व ती म्हणाली, मी इथून निघाले तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, पण आज मी जे काही आहे ते माझ्या मेहनतीमुळे आहे. तुमच्यातही तीच ताकद आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तिने गावात एक नवीन केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. 9 दिशा ग्रामीण महिला सक्षमीकरण केंद्र. संघर्ष पुन्हा, पण वेगळ्या पद्धतीने. यावेळी संघर्ष वेगळा होता. काही गावकरी अजूनही जुन्या विचारांचे होते. बायकांनी घराबाहेर जाऊ नये, हे सगळं शहरात चालतं, गावात नाही, असं म्हणत त्यांनी विरोध केला. पण यावेळी सुमन एकटी नव्हती. तिच्यासोबत तिच्या केंद्रातून उभ्या राहिलेल्या अनेक महिला होत्या. त्या ठामपणे म्हणाल्या, आम्ही बदल घडवणारच. बदलाची पहिली चिन्ह हळूहळू काही महिलांनी पुढे येण्यास सुरुवात केली. कोणी शिवणकाम शिकायला लागलं, कोणी संगणक शिकायला लागलं, तर कोणी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला. एक दिवस गावातील एक वयोवृद्ध माणूस सुमनजवळ आला आणि म्हणाला, बाई, आम्ही चुकलो, तुम्ही बरोबर आहात. हा बदल सुमनसाठी सर्वात मोठं यश होतं. तिची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली. सुमनचं काम आता राज्यभर आणि देशभर प्रसिद्ध होऊ लागलं. तिला सरकारकडून सन्मानित करण्यात आलं. मोठ्या मंचावर तिचं नाव घेतलं गेलं. सन्मान स्वीकारताना तिच्या डोळ्यांसमोर तिचं जुनं आयुष्य उभं राहिलं. ती गरीब मुलगी, सासरी होणारा छळ, माहेरचा नकार आणि आज तीच मुलगी देशासाठी प्रेरणा बनली होती. तिच्या अंतर्मनातील शांतता होती. एका संध्याकाळी सुमन गावाच्या शेतात उभी होती. सूर्य मावळत होता. आकाश लालसर झालं होतं. ती मनात म्हणाली, मी सगळं मिळवलं, पण सगळ्यात मोठं काय मिळालं? स्वतःवरचा विश्वास. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. सुमनची कथा इथे संपत नाही, कारण तिच्यासारख्या हजारो महिलांची कथा अजून सुरू व्हायची आहे. ती आता एक व्यक्ती नाही, ती एक विचार आहे, एक चळवळ आहे. सासर आणि माहेर दोन्ही साथ देत नसतील तरी आयुष्य थांबत नाही, कारण खरी ताकद आपल्या आतच असते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग पहा तुमचं आयुष्य कसं बदलतं. ही कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही कथा आपल्याला आवडली असेल तर या कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.